पहा मित्रांनो, नफा तोटा या घटकावरील टीईटी परीक्षेमध्ये विचारले गेलेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यातला व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आपण काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला। नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, त्यात त्याला 20% तोटा झाला, तर त्याला संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा की तोटा झाला ते काढा। उदाहरण खूप मोठं आहे मित्रांनो, पण याचं उत्तर सेकंदामध्ये आपल्याला काढता येते। ती ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला आपण सविस्तर अशा प्रकारचं या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण बघूया आणि नंतर शॉर्ट मध्ये हेच गणित सेकंदात कसं सोडवायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला टीईटी 2024च्या दुसऱ्या पेपरमध्ये या ठिकाणी विचारलेला आहे। पहा, या ठिकाणी पर्याय कोणते दिलेत? 5% नफा, 24% तोटा, 4% तोटा आणि 0% नफा। सुरुवातीला एका सूत्रामध्ये या ठिकाणी आपण बसून याची किंमत काढणार आहोत, याचं उत्तर काढणार आहोत। याचं सूत्र असं आहे मित्रांनो, ए अधिक बी अधिक ए गुणिले बी छेद 100। आता ए आणि बी काय आहे हे पण सांगतो या ठिकाणी। ए म्हणजे नफा, बी म्हणजे तोटा, लक्षात ठेवा। आता सुरुवातीचा या ठिकाणी नफा काय दिलेला आहे मला सांगा, काय दिलेला आहे? 20%। नफा म्हणजे तो प्लस असतो, अधिक असतो, म्हणून त्याला आपण धन लिहायचं, लक्षात ठेवा। मग या ठिकाणी मी लिहिलं 20 अधिक, आता बी म्हणजे तोटा आहे, बी म्हणजे काय आहे? तोटा। मग तोटा हा मायनस मध्ये असतो, अधिक मध्ये नसतो, म्हणून त्याला आपण या ठिकाणी तोटा किती झालेला आहे? 20। मग 20 ला आपण मायनस लिहूयात, -20 अधिकला अधिक, नंतर याची किंमत किती आली? इथं 20 लिहिली आपण, गुणिले बी ची किंमत किती आहे? -20 लिहिलेली आहे, भागिले किती आहे? 100। पहा, आता या ठिकाणी हे गणित आपण पूर्णपणे सोडवूयात। 20 अधिक, आता अधिक 20 आणि -20 ह्याची किंमत किती येणार आहे मित्रांनो? 0 येणार आहे, माहिती आहे आपल्याला। दोन विरुद्ध संख्यांची किंमत काय असते? 0 असते। मग शिल्लक काय राहिले पहा, 20 गुणिले 20, आता इथं -20 आणि -20 यांचा गुणाकार केला, 20 चा वर्ग किती येतो सांगा या ठिकाणी? 400। मग या ठिकाणी एक संख्या ऋण असल्यामुळे 400च्या पाठीमागे चिन्ह कोणतं असेल? ऋण, भागिले काय येणार या ठिकाणी? 100 येणार आहे। आता भागाकार करा, या ठिकाणी हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, शिल्लक फक्त राहिले किती? -4। किती राहिलं? -4। आता ऋण म्हणजे काय? मायनस, मायनस म्हणजे काय? लॉस, लॉस म्हणजेच काय? तोटा। म्हणजे या ठिकाणी एकूण तोटा इथं काय विचारलेलं आहे? या संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा की तोटा झाला। आता किंमत मायनस मध्ये आली म्हणजेच काय असणार आहे? तोटा असणार आहे, म्हणून या ठिकाणी याचा पर्याय किती येणार आहे? पर्याय क्रमांक 4। हे झालं पूर्ण विस्तारित या ठिकाणी स्पष्टीकरण। आता आपल्याला तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। ट्रिक या ठिकाणी अशा प्रकारचं ज्यावेळेस गणित असेल, नफा आणि तोटा सेम असेल, सेम। आता इथं बघा ना, या ठिकाणी 20% नफा आहे, इथं 20% तोटा आहे। ज्यावेळेस सेम असेल त्यावेळेस तोटा होतो, काय होतो? तोटा होतो। मग तोटा या ठिकाणी कसा काढायचा? शॉर्ट मध्ये या ठिकाणी नफ्याची आणि तोट्याची जी किंमत आहे, संख्या आहे, ती आहे 20। डायरेक्ट त्या संख्येचा काय करायचा? वर्ग करायचा। पहा, या ठिकाणी मी काय करतो, 20चा वर्ग त्याला भागिले 100 करा, त्याला भागिले काय करा? 100 करा। 20चा वर्ग किती येतो मित्रांनो? 400 आणि भागिले 100 ला भागिले 100, 2 शून्य 2 शून्य कटले। मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा नफा आणि तोट्याची शेकडा नफा आणि शेकडा तोट्याची रक्कम सारखी असते तेव्हा काय होतो? तोटा होतो। मग या ठिकाणी आपली किंमत किती शिल्लक राहिली? 4। म्हणजे हे झालं तुमचं सेकंदातलं उत्तर। तुमचं गणित कितीही मोठं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी त्याचं उत्तर अगदी सेकंदामध्ये काढता येईल। अशा पद्धतीनं या ठिकाणी हे गणित तुम्हाला शॉर्ट ट्रिकनं सोडवता येईल। पाहूयात पुढचं या ठिकाणी टॉप प्रश्न कोणता आहे। व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, याही पेक्षा टॉपचे प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। पाहूयात पुढचा प्रश्न। पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट होतो, तर शेकडा नफा किती होईल? टीईटी पेपर 2 मध्ये 2021च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा टॉपचा प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 75, 150, 100 आणि 60। शॉर्ट मध्ये कसं सोडवायचंय हे आपण पाहणार आहोत।
मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला पाहूयात या ठिकाणी हे उदाहरण शॉर्ट मध्ये कसं सोडवायचं ते. जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट होतो, तर शेकडा नफा किती? तर या ठिकाणी आपण अगोदर खरेदी किंमत मानूयात. लक्षात घ्या, खरेदी किंमत बरोबर 100 रुपये मानूयात आपण. किती? 100 रुपये. आणि जो नफा आहे तो नफा सुद्धा मानूयात आपण. नफा बरोबर किती? एक्स मानूयात. किती मानूयात? एक्स. आता पहा या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर 100 आणि नफा बरोबर काय झाला? एक्स. यावरून मित्रांनो तुम्हाला विक्री किंमत काढता येईल. आपण विक्री किंमत कशी काढतो? विक्री किंमत काढत असताना खरेदीमध्ये नफा जर मिळवला तर आपल्याला विक्री किंमत मिळते. मग या ठिकाणी विक्री किंमत पहा बरोबर 100 अधिक नफा. म्हणजे खरेदीमध्ये जर तुम्ही नफा मिळवला तर आपल्याला कोणती किंमत मिळणार आहे? विक्री किंमत मिळणार आहे. आता या ठिकाणी पहा, आपण प्रश्नाकडे वळूयात. आता आपल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा. एका वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली. किती पट केली? दुप्पट. लक्षात घ्या, वस्तूची विक्री किंमत किती केली? दुप्पट. आता वस्तूची विक्री किंमत इथं किती काढली आपण? 100 अधिक एक्स. येते लक्षामध्ये. मग ह्याची किंमत दुप्पट करायची म्हणजे ह्याची दुप्पट करायची म्हणजे मी असं लिहितो 2 गुणिले कंसात 100 अधिक एक्स. विक्री किंमत किती पट केली? मी दुप्पट केली. जर विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट होतो. नफा म्हणजे काय? एक्स. नफा किती पट होईल? 3 पट. मी या ठिकाणी असं लिहितो इथे 3x एवढा नफा होईल. पण आता विक्री किंमत तुम्ही दुप्पट केली. किती आलं? 2 कंसात 100 अधिक एक्स. ही विक्री किंमत दुप्पट केली. पण आपल्याला ज्यावेळेस नफा करायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो? विक्री किमतीमधनं खरेदी किंमत काय करतो? वजा करतो. मग इथं किती आहे? 100. मग या ठिकाणी -100 केले. आता फक्त हे समीकरण सोडवायचंय. समीकरण सोडवलं की तुमचं उत्तर या ठिकाणी निघणार आहे. पहा काय करायचं या ठिकाणी बघा. 2 गुणिले 100 200 अधिक 2 गुणिले x 2x वजा इथे किती आहे? 100 बरोबर किती आहे? 3x. मी काय करतोय? फक्त x आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात. मग अधिक x इकडे काय होणार आहेत? वजा होणार आहेत. मग या ठिकाणी 200 वजा इथं काय लिहिलं? 100 बरोबर इथं 3x वजा 2x. बघा 200 मधनं 100 गेले, खाली किती राहिले? 100 बरोबर. 3 मधून 2 गेले, खाली किती राहिले? 1. म्हणजे x ची किंमत किती आली मित्रांनो? 100. आपण x काय मानलेलं आहे? नफा मानलेला आहे ना. x काय मानलंय? नफा. म्हणजे या ठिकाणी नफा आला 100 रुपये. लक्षात घ्या. आता काय करायचं पुढे? नफा 100 आहे, खरेदी किंमत माहिती आहे आणि एकूण नफा म्हणजे या ठिकाणी एकूण नफा खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला काढायचा शेकडा नफा. इथं शेकडा नफा किती हा प्रश्न विचारलेला आहे. मग शेकडा नफ्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा छेद खरेदी किंमत गुणिले किती? 100. आता या ठिकाणी सोडवा. प्रत्यक्ष नफा किती आला आपला? इथं 100 रुपये. मग मी लिहिलं 100 भागिले किती? इथं खरेदी किंमत किती आहे? 100च आहे. गुणले 100 या ठिकाणी केलं. 100 कॅन्सल झालं. किती शिल्लक राहिलं? 100. 100% काय होईल? आपला नफा होईल. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती तो बघा. पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीनं समीकरण सोडवून या ठिकाणी मी विस्तारित रूपात दिलेलं आहे, पण तुम्ही याला शॉर्ट करून सुद्धा या ठिकाणी सोडवू शकता. डायरेक्ट सुद्धा या ठिकाणी सोडवू शकता. या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी 100% हे याचं काय येईल? उत्तर येईल. पाहूयात पुढचा प्रश्न लगेचच. पहा टीईटी परीक्षेमध्ये विचारला गेलेला नफा तोट्यावरचा पुढील टॉपचा प्रश्न काय आहे? एका वस्तूची किंमत 20% ने वाढलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल? टीईटी 2021 दुसऱ्या पेपरमध्ये विचारलेला हा प्रश्न. पर्याय क्रमांक दिलेत 16.203, 12.203, 10 आणि 20. यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं? अगोदर आपण विस्तारित पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढूयात. पहा या ठिकाणी वस्तूची किंमत 20% ने वाढवली. आता वस्तूची मूळ किंमत माहिती की आपल्याला? नाही. आपण मानूयात या ठिकाणी मूळ किंमत लक्षात घ्या बरोबर आपण 100 रुपये मानू. किती? 100 रुपये. आता पुढे जाऊयात. त्याने काय म्हणतं या ठिकाणी की वस्तूची किंमत 20% ने वाढवली. आता 20% ने वाढवून किती किंमत येते बघा. मग या ठिकाणी असं लिहू 20% ने
वाढवल्यास मिळणारी नवीन किंमत बरोबर किती येईल? 100चे 20% 120. किती येईल? 120. आता पहा 20%ने वाढवल्यानंतर किती किंमत येते? 120. पुढे जाऊयात. पुढे काय म्हणते त्याने? त्याच्यावर किती टक्के सूट जाहीर केल्यास? पहा 20%ने वाढलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस जाईल. आता मूळ किमतीस येण्यासाठी बघा मूळ किंमत किती आहे? मूळ किंमत किती आहे? 100 रुपये येण्यासाठी मूळ किंमत 100 रुपये येण्यासाठी किती सूट द्यावी लागेल. अगोदर एकूण सूट करूयात आपण. 100 म्हणजे 120 वजा किती? 100 बरोबर किती आलं मित्रांनो? 20. बघा या ठिकाणी जर आपल्याला ती वस्तू मूळ किमतीत आणायची असेल, मूळ किंमत किती आहे? 100 रुपये. आता वाढलेली किंमत किती येते? 120. आता 120 वरून मूळ किमतीवर आपल्याला आणायचंय म्हणजे या ठिकाणी एकूण सूट किती द्यावी लागेल? 20. किती द्यावी लागेल? 20. ही झाली एकूण सूट. पण त्यांनी विचारलंय आपल्याला शेकडा सूट विचारली. किती टक्के सूट जाहीर केल्यास? मग आता इथं काय करावं लागेल माहिती का? इथं हे करावं लागेल. 120 रुपयाला किती सूट आहे? 20 रुपये. तर 100 रुपयाला एकूण सूट किती मिळणार आहे? त्रिराशी पद्धतीने या ठिकाणी हे गणित करता येईल. 120 रुपयाला 20 रुपये सूट तर 100 रुपयाला किती? मग या ठिकाणी असं लिहा 100 गुणिले 20 भागिले 120. हे 2 शून्य करते. बेसकून 12. आता या ठिकाणी पहा इथे भाग जातो का? पहा या ठिकाणी 2 6 2 10 0. आता भाग जात नाही. इथं आलं 50/3. आता ह्याचं रूपांतर पर्यायामध्ये पूर्णांक अपूर्णांक दिलेला आहे. आपण पूर्णांक करूयात या ठिकाणी. 3 1 3. किती उरले खाली? 2. 2 0 20. 3 6 18. 18 किती? 20. 18 2 20. राहिलेले अंशस्थानी म्हणा 2 छेदस्थानी 3 करा. या ठिकाणी किंमत आली आपली 16.2/3. आहे का पर्यायाचं उत्तर? तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी येईल. अशा पद्धतीनं काही शॉर्ट ट्रिक्स वापरून या ठिकाणी आपण हे गणित सोडवू शकतो. तर या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये नफा तोट्यावरचे मागील वर्षीमध्ये टीईटी परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न, त्याचं स्पष्टीकरण, त्याच्या ट्रिक्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुढील पार्टमध्ये परत नफ्या तोट्यावरचे कोणकोणते टॉपचे प्रश्न मागील परीक्षेमध्ये टीईटीच्या मागील परीक्षेमध्ये विचारलेले ते पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून या ठिकाणी ठेवा. भेटूयात पुढील या ठिकाणी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.